उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानं महाराष्ट्र सुन्न झालाय। या अपघातानंतर अजित पवार ज्या विमानानं प्रवास करत होते त्या विमानाबाबत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात। या विमानाच्या मॉडेलनं आतापर्यंत अनेकांचा जीव घेतलाय। हेच विमान महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मृत्यूचं कारण बनलंय। पाहूया। बुधवारची सकाळ महाराष्ट्रातील जनतेसाठी दुःखद बातमी घेऊन आली। सर्वांचे लाडके दादा अजित पवारांनी अकाली एक्झिट घेतली। दादा सर्वांना सोडून गेले। बारामतीत प्रचारासाठी जात असताना अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला आणि यात अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाला। अजित पवारांच्या निधनानंतर सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जातोय। मात्र या सगळ्यात अजित पवार ज्या विमानानं प्रवास करत होते त्या विमानाबाबत अनेक बाबी समोर आल्यात। अजित पवार लिअरजेट 45 या विमानामधून प्रवास करत होते। या विमानाच्या मॉडेलचे आत्तापर्यंत अनेकदा अपघात झालेत। त्यामुळे एकाच कंपनीच्या विमानांचा वारंवार होणारा अपघात आता मोठ्या चर्चेचा विषय ठरलाय। अजितदादा ज्या विमानानं प्रवास करत होते ते होतं बंबार्डियर लिअरजेट 45 हे विमान। कॅनेडियन कंपनी बंबार्डियर एरोस्पेसद्वारे या विमानाची निर्मिती करण्यात आली। ऑपरेटर होतं VSR। विमानाचा प्रकार लिअरजेट 45, नोंदणी क्रमांक VTSSK, उत्पादन वर्ष 2010। फेब्रुवारी 2025 मध्ये DGCA कडून शेवटचं या विमानाचं ऑडिट करण्यात आलं। बंबार्डियरची 17 विमानं सेवेमध्ये आहेत। त्यातील लिअरजेट 45 मॉडेलची 7 विमानं आहेत आणि त्यातलं एक हे अपघातग्रस्त आहे। चार्टर्ड विमानांच्या श्रेणीमध्ये लिअरजेट हे एक मोठं नाव आहे। बंबार्डियर लिअरजेट 45 एक बिझनेस जेट आहे। 2021 मध्ये लिअरजेट 45च्या निर्मितीला स्थगिती देण्यात आली। त्यामुळे आता जुनी विमानं आजही सेवेत आहेत। लिअरजेट 45 हे विमान त्याच्या वेगासाठी प्रसिद्ध आहे। ताशी 360 किलोमीटर अंतर कापण्याची या विमानामध्ये क्षमता आहे। अवघ्या 20 मिनिटांमध्ये 41,000 फूट उंचीवर पोहोचण्याची या विमानाची ताकद आहे। एका खेपेत 4,000 किलोमीटर पर्यंतचा मोठा पल्ला गाठणारे हे विमान आहे। या विमानाचे आतापर्यंत 200 लहान मोठे अपघात झालेत। 14 सप्टेंबर 2023 ला पण एक अपघात झालेला मुंबई एअरपोर्टवर झालेला, पण त्या हवेचा झोका होता आणि आला आणि ते अपघात झाला असं त्यांचं म्हणणं आहे। तर हे लोक कधीच त्यांचं रेप्युटेड कंपनीला मेंटेनन्स देत नाहीत। ते कुठच्या तरी इन हाऊस त्यांच्या दिल्लीला जाऊन म्हणतात 2 दिवसांनी तू फ्लाईट घेऊन ये। ॲव्हिएशनमध्ये वेळेचं महत्त्व आहे, त्यावेळेला ती गोष्ट झाली नाही तर त्याचा इम्पॅक्ट हा मोठा असतो। जगभरात अनेक ठिकाणी या विमानाचा अपघात झालाय। असं असलं तरी अजूनही या विमानाच्या मॉडेलची 6 विमानं अद्यापही सेवेत आहेत। आतापर्यंतच्या अपघातात अनेकांचा मृत्यू झालाय। त्यामुळे या विमानांना मृत्यूचं थडगं असंही म्हणतात। 2023 मध्ये मुंबईत विशाखापट्टणमहून मुंबईला येणारं विमान धावपट्टीवर घसरलं। मेक्सिकोमध्ये 2021 मध्ये मेक्सिकन वायुसेनेचं विमान उड्डाणानंतर लगेच कोसळलं आणि यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला। 2008 मध्ये मेक्सिको सिटीमध्ये मेक्सिकोच्या गृहमंत्र्यांचं विमान कोसळलं आणि त्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला। तर 2003 मध्ये इटलीत मिलान विमानतळावर अपघात झाला। सकाळचे एक तुम्ही बसाल 2 टाईपचं असतात। त्या ठिकाणी त्या एअरपोर्टला ILS, CNS, लोकलायझर हे प्रकारच नाही आहेत। मॅन्युअल विजनमध्ये तुम्हाला बघून ते उतरायचे, फ्लाईट उतरवायचं आहे। बाकीच्या ह्याच्याकडे काय सगळं आपल्या मुंबई एअरपोर्ट आणि मोठ्या मोठ्या एअरपोर्टला कम्प्युटर्स तुम्हाला हे देता आणि तुम्ही उतरता, स्मूथ लँडिंग होते। तर तुम्ही पाहिलं सर रनवेवर एक असं झेब्रा टाईप पट्टे असतो, त्याला म्हणतात थ्रीशॉट बोलतात। त्या ठिकाणी टचडाऊन करायचं असतं त्याला, ताकी त्याला रनवे तो पूर्ण मिळतो त्याला जाऊन। इथे त्याला पहिल्या याच्यामध्ये त्याला बघितलं, त्याला त्याचा ओव्हरशूट झालेला, त्यामुळे त्यांनी ती गोडाऊन घेतला। मग दुसऱ्याला पण तो करू शकत स्मूथ, पण तो अप्रोचला आलाच नाही। ते रनवे त्यांनी न आता बाजूला का गेला हे एक मोठं कोडं आहे। हे कोडं फक्त ब्लॅक बॉक्स आणि ATC सोडवू शकतात। बारामतीपासून साधारण 2 किलोमीटर अंतरावर असतानाच विमानाचा अपघात झाला। हवेत घिरट्या घालणारं त्यांचं विमान 500 फूट उंचीवरून खाली कोसळलं आणि काही सेकंदांमध्येच विमानानं पेट घेतला। या अपघाताची चौकशी AAIB कडून केली जाणार आहे। या चौकशीत नेमकं
अपघातादरम्यान काय घडलं हे समोर येईल. मात्र जर या विमानाचे वारंवार अपघात होत असतील तर हे सेवेत ठेवणं किती धोकादायक आहे असे अनेक मुद्दे आता उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.